आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय मालिका अचानक सोडल्यानंतर ती तिच्या निर्णयाबद्दल चर्चेत आली होती. यानंतर आता ती खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य करत चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री गेले 9 वर्ष एका अभिनेत्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. तिने हा निर्णय का घेतला यामागचं कारण आता तिनं स्पष्ट केलं आहे. तिनं म्हटलं की मी ज्यावेळी एकत्र आले तेव्हा आमच्या आजूबाजूला अनेक घटस्फोट होताना पाहिले. त्या नात्यांपेक्षा त्यांचा सर्वाधिक त्रास त्यांच्या आईवडिलांना होताना दिसला. पालकांच्या भावना त्या नात्यांशी जोडलेल्या असतात. त्यांचे दुःख, त्यांचे खचलेले चेहरे पाहवत नव्हते. मला आयुष्यात असा प्रसंग माझ्या आईवडिलांवर ओढवू द्यायचा नाही. मी कुणाची तरी मुलगी आहे आणि ते मला पुरेचं वाटतं, पण मला कुणाची सून व्हायचं नाही. एक वेळ घर जावई आणेन, पण माझं स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाण्याची कल्पनाच मला पटत नाही. मी गेली 9 वर्ष लिव्ह इनमध्ये राहतेय. माझ्या आजूबाजूला माझ्यासारखी एकही स्त्री नाही, पण प्रत्येकानं सारखंच आयुष्य जगावं असं मला वाटत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या विचारांप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. मीही माझ्या मतांवर ठाम राहून माझं आयुष्य जगतेय. ही अभिनेत्री आहे ईशा केसकर. ईशा केसकर ही काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेनासोबत गेले 9 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. ईशाला आपण लक्ष्मीच्या पावलां, जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको यांसारख्या मालिका तसंच सरला एक कोटी सारख्या चित्रपटांसाठी ओळखतो. तर मग तुम्हाला ईशा केसकर हिच्या विचारांबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.